वेळेची किंमत अमूल्य. वेळ ही एक अशी संपत्ती आहे जी आपल्याकडे जन्मताच असते, पण तिचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येकाच्या कोटीवर आणि जाणीवेवर अवलंबून असते. वेळेला ना रंग असतो ना रूप, पण तिचं अस्तित्व प्रत्येक क्षणात सजीव असतं. ती न दिसणारी पण जाणवणारी ऊर्जा आहे. वेळ एकदाच मिळते आणि पुन्हा परत येत नाही. याच कारणामुळे वेळेची किंमत अमूल्य आहे असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात 24 तासच असतात, पण या 24 तासांचा उपयोग कोणी ज्ञानार्जनासाठी करतो, कोणी मनोरंजनासाठी, कोणी व्यसनात बुडवतो, तर कोणी समाजाच्या सेवेकरता वापरतो. त्यामुळे वेळ हा सर्वांसाठी समान मिळणारा असला तरी त्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर वेगवेगळा होतो. हाच वेळ कोणासाठी यशाची शिडी बनतो, तर कोणासाठी पश्चातापाचं कारण ठरतो. म्हणून वेळेचं व्यवस्थापन, तिचा योग्य उपयोग आणि तिची ओळख ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. वेळ जीवनाचा मूलाधार. आपलं संपूर्ण जीवन वेळेच्या प्रवाहावर अवलंबून असतं. वेळ ही अशी नदी आहे जी कधीच थांबत नाही, कुणासाठीही थांबत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण वेळेत गुंतलेलो असतो. प्रत्येक यश, अपयश, संघर्ष, संधी हे सर्व वेळेच्या योग्य वापरावर अवलंबून असते. एखादी संधी वेळेवर ओळखली नाही तर ती कायमची निघून जाते. म्हणूनच वेळ ही केवळ एक कालमापक एकक नसून ती जीवनाचा सर्वात अमूल्य ठेवा आहे. शालेय आणि शैक्षणिक जीवनात वेळेचे महत्त्व. विद्यार्थी दशेत वेळेचे व्यवस्थापन हा यशाचा खरा पाया असतो. नियोजनबद्ध अभ्यास, वेळेवर शाळा कॉलेजला हजेरी, वेळेवर परीक्षेची तयारी हे सर्व त्या विद्यार्थ्यांना यशस्वी करतात जे वेळेचे महत्त्व ओळखतात. उशीर करणारा विद्यार्थी कितीही हुशार असला तरी वेळेचं भान नसल्यामुळे तो स्पर्धेत मागे पडतो. टाईम लॉस इज अपॉर्च्युनिटी लॉस ही म्हण येथे सार्थ ठरते. विद्यार्थ्यांसाठी वेळ म्हणजे संधी. परीक्षा जवळ आली की आता वेळ कमी आहे हे जाणवायला लागतं. पण ज्या विद्यार्थ्यांनी वेळेचं योग्य नियोजन केलं आहे त्यांना कोणतीही परीक्षा कठीण वाटत नाही. अभ्यासाची वेळ, विश्रांतीची वेळ आणि मनोरंजनाची वेळ यांचा समतोल राखणं म्हणजेच खऱ्या अर्थाने शिक्षणाचं शहाणपण. शिक्षणात यश मिळवायचं असेल तर कुठे किती वेळ द्यायचा याची जाणीव असणं गरजेचं आहे. व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात वेळेचे स्थान. उद्योग, सेवा, प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात वेळेचे नियोजन हे प्रगतीसाठी अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर काम पूर्ण करणारे कर्मचारी विश्वासार्ह मानले जातात. व्यवसायात वेळ म्हणजे पैसा. टाईम इज मनी हे वचन फार खोल आहे. ग्राहकांचे समाधान, प्रकल्पाचे वेळेत पूर्तीकरण, वेळेवर निर्णय हे सगळे आर्थिक लाभाशी जोडलेले असते. तसेच सामाजिक जीवनात वेळेचं भान न ठेवणारे लोक अपयशी, संबंध आणि गैरसमजांचे शिकार होतात. समाज ही वेळेच्या प्रगतीवर उभी राहिलेली रचना आहे. एक समाज केव्हा घडतो जेव्हा लोक ठराविक वेळेत एकत्र येऊन काही ठोस कृती करतात. वेळेचा आदर करणारे समाज नेहमी प्रगतीपथावर असतात. उदाहरणार्थ, जपानसारखा देश वेळेच्या शिस्तीमुळेच औद्योगिक महासत्ता बनू शकला. याउलट वेळेच्या अपव्ययामुळे अनेक देश आणि संस्कृती अधोगतीला लागल्या. सामाजिक संस्था, सार्वजनिक वाहतूक, सरकारी यंत्रणा या सर्वांची कार्यक्षमता वेळ काटेकोर पाळण्यावर अवलंबून असते. कार्यक्षेत्रात वेळ म्हणजे पैसा. प्रत्येक सेकंदाचं मोल आर्थिक व्यवहाराचं असतं. वेळेचं पाळणं हे व्यावसायिक विश्वासार्हतेचं लक्षण मानलं जातं. ज्या कंपन्या वेळेचा आदर करतात त्या ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करतात. याउलट वेळेचा अपयोग करणाऱ्या कंपन्या स्पर्धात मागे पडतात. डेडलाईन, टाईम मॅनेजमेंट, प्रॉडक्टिव्हिटी हे सर्व शब्द वेळेशीच संबंधित आहे. म्हणूनच वेळेचं अचूक नियोजन म्हणजेच प्रगतीचं साधन होय. आध्यात्मिक दृष्टिकोनातून वेळेचं महत्त्व. बायबल, भगवद्गीता, कुराण, धम्मपद या सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये वेळेच्या क्षणिकतेवर भर देण्यात आला आहे. बायबलमध्ये इफिसकरास पत्र 5.16 मध्ये लिहिले आहे की वेळेचा उपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत, म्हणजेच काळ कठीण आहे.
म्हणून प्रत्येक क्षण विचारपूर्वक वापरा. आध्यात्मिक पातळीवर वेळ ही देवाची देणगी आहे. संत महात्मे यांचं जीवन पाहिलं तर ते वेळेचं अतिशय बारकाईने व्यवस्थापन करतात. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्या अल्प आयुष्यात सेवा, उपदेश, प्रार्थना आणि सामाजिक कार्य यांची संतुलित आखणी केली. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. हे बायबलमधील वचन वेळेच्या आध्यात्मिक अर्थाकडे आपलं लक्ष वेधतं. प्रार्थना, ध्यान, उपासना यासाठी वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ जीवनात शांती, स्थैर्य आणि सकारात्मकता निर्माण करतो. संत तुकाराम म्हणतात, काळ आला होता, वेळ गेली ती, उगाच फसगत झाली होती. हेच दाखवते की आध्यात्मिक जीवनातही वेळेचं व्यवस्थापन म्हणजेच आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी आहे. वेळेचा अपयोग नुकसानाची सुरुवात. मोठमोठ्या अपयशामागे वेळेचा अपयश हे एक सामायिक कारण असते. आळस, विलंब, निर्णय घेण्याची टाळाटाळ, मनोरंजनात वेळेचा अतिरेक हे सगळे वेळेचा अपयोग करणारे घटक आहेत. या गोष्टी क्षणभर सुखात वाटतात, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असतात. मी उद्या करीन ही वृत्ती वेळेच्या अपमूल्यांकनाची लक्षणं आहेत. ही वृत्ती मनुष्याला यशाच्या मार्गावरून भरकटते. वेळेचे नियोजन यशाचा मूलमंत्र. वेळेचे योग्य नियोजन म्हणजेच प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरवून ते नियमितपणे पार पाडणं. टू डू लिस्ट, कॅलेंडर प्लॅनिंग, प्रायोरिटीज ठरवणे, अव्यवस्थेचा टाळणे काही मूलभूत सूत्र आहेत. जो व्यक्ती दररोजची वेळ योग्य प्रकारे वापरतो तो आयुष्यात मोठ्या गोष्टी साध्य करू शकतो. डोंट मॅनेज टाईम, मॅनेज युअरसेल्फ ही आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातील विचारसरणीही याच गोष्टीची पुनरावृत्ती करते. वेळ आणि नातेसंबंध. कुटुंब, मित्र, समाज यांच्याशी संबंध टिकवायचे असतील तर आपण त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागतो. प्रेम म्हणजे वेळ देणं ही संकल्पना अत्यंत खरी आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला जवळच्या व्यक्तींसाठी वेळ देता येत नसेल तर आपण न कळत माणसांना गमावतो. वेळेचं महत्त्व केवळ व्यावसायिक किंवा वैयक्तिक यशापुरतंच नाही तर मानवी संबंधांच्या जतनासाठी देखील आहे. संकटकाळ आणि वेळेची जाणीव. महामारी, आपत्ती, अपघात यांसारख्या संकटकाळात माणूस वेळेचं खरे मूल्य समजतो. जेव्हा मृत्यूचं भय समोर उभं राहतं तेव्हा आयुष्यात वाया गेलेला वेळ खुपू लागतो. अशा काळात लोक आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि वेळेचा योग्य उपयोग कसा करावा हे शिकतात. संकट ही वेळेच्या अनमोलतेची जाणीव करून देणारी गुरुकिल्ली ठरते. वैयक्तिक पातळीवर वेळेचा योग्य उपयोग हा आत्मविकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. जी व्यक्ती आपल्या वेळेचा उपयोग नियोजनपूर्वक करते ती आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाही. वेळेवर झोपणं, उठणं, व्यायाम, वाचन, काम यांचं संतुलन राखणं म्हणजेच एक शिस्तबद्ध आणि संतुलित जीवनशैलीची सुरुवात. या उलट ज्या व्यक्ती वेळेची किंमत ओळखत नाहीत त्यांचं जीवन अराजक, घाई गडबड आणि असमाधानी होतं. वेळेची किंमत मोजता येत नाही कारण तीच आयुष्याचा पाया आहे. वेळेचा उपयोग करणारे लोक इतिहासात नाव कोरतात तर वेळ वाया घालवणारे विस्मृतीत हरवतात. म्हणूनच प्रत्येक क्षण, प्रत्येक लहानशी वेळ ही आपल्या भवितव्याची शिल्पकार आहे. आपण वेळेचा उपयोग करतो की अपव्यय हे ठरवणं आपल्याच हातात आहे. वेळेचा योग्य उपयोग करा, कारण वेळ गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. वेळ ही आपल्याला हाती दिलेली अनमोल भेट आहे. तिचं रूप नसलं तरी तिचं मूल्य खूप मोठं आहे. वेळेला समजणं म्हणजे जीवनाला समजणं. जो वेळेचा सन्मान करतो तो स्वतःचा सन्मान करतो. वेळ वाया जाणं म्हणजे आयुष्याचे क्षण वाया जाणं. म्हणून आजचा क्षण आत्ता यालाच खरं वर्तमान मानावं, कारण आपण वेळेचे मालक नाही, फक्त तिचे सेवक आहोत. वेळेच्या या अमूल्य संपत्तीचा उपयोग करून आपलं वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक आयुष्य समृद्ध करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. कारण वेळ पुन्हा मिळत नाही, पण तिचा योग्य उपयोग केल्यास ती अमर बनते. वेळेचं सार तुमचं जीवन. वेळ वाचवा, आयुष्य घडवा. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा
वेळेची किंमत हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.